मीडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बलात्कार केल्याची आणि घटना या मीडियाच्या समोर एका पत्राच्या माध्यमातून समोर आली। माझी सरकारला विनंती आहे की ही घटना सत्य आहे असत्य आहे ह्या संदर्भातली चौकशी तात्काळ करण्यात यावी। आज सुप्रियाताई सुळे ह्या कायम म्हणत असतात कायदा आणि सुव्यवस्था हा महाराष्ट्रामधला आज चिंतेचा प्रश्न झालेला आहे आणि असं असताना पोलीस विभागामध्ये महिला जर आज सुरक्षित नसतील तर आमच्या महाराष्ट्राच्या महिलांच्या संबंधात तर बोलायलाच नको। त्याच्यामुळे ह्या संबंधात ते पत्र जे मीडियामध्ये आज दाखवलं जातं आहे त्याची सत्यता पडताळणं आवश्यक आहे। त्याचं सत्यता पडताळून ही घटना घडली आहे का काय झालेलं आहे नेमका या संदर्भामध्ये CBI इन्क्वायरी करून ह्या घटनेबद्दलीतली सत्यता सगळ्यांसमोर येणं गरजेचं आहे। हाच मी सरकारला या निमित्ताने विनंती करेन। बिल्किस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। ज्या आरोपींना सोडलं होतं त्या सर्व 11 आरोपींना आता पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागणार आहे असे आदेश कोर्टाने दिले। सुप्रीम कोर्टाने या सगळ्या घटनेकडे कसं बघतात? त्या पद्धतीनं त्यांना सोडलं होतं आणि त्यानंतर देशभरातलं वातावरण प्रचंड प्रमाणात तापलं होतं। कायम असं वाटतंय की आता ह्या ज्या पत्रांमध्ये ज्या अधिकाऱ्यांचा उल्लेख केलेला आहे त्यांना कुठेतरी बचावण्याचा किंवा त्यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न तर सरकार करणार नाही अशी शंका आहे। माझ्या कानावरती तिथल्या काही घटना अशा आल्या आहेत की त्यांचा आवाज म्हणजे ज्यांचं हे पत्र आहे त्यांच्यावरती कुठेतरी दबाव आणला जातोय की तुम्ही जे स्टेटमेंट दिलेलं आहे पत्राच्या माध्यमातून त्याला तुम्ही नाकारा, ते पत्र आमचं नाही आहे असं मीडियासमोर सांगा असं त्यांच्यावरती वरिष्ठांकडनं दबाव येतोय असं मला त्याच जागी मी काही लोकांबरोबर चर्चा केल्यानंतर माझ्या कानावरती आलेला विषय आहे। त्याच्यामुळे हा विषय खूप गंभीर आहे आणि याच्यावरती लवकरात लवकर चौकशी होणं गरजेचं आहे जेणेकरून त्या 7 महिला ज्यांनी हे पत्र दिलेलं आहे त्यांच्यावरती कुठलाही दबाव आणून त्यांच्याकडनं स्टेटमेंट बदलत तर नाही आहे याची देखील व्यवस्थित चौकशी करणं गरजेचं आहे। कारण याच्यात कुठलाही जर दोषी व्यक्ती असेल तर तो सुट्टा कामा नये कारण ही खूप गंभीर प्रकारची घटना घडलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।